जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे 2026 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणि जो काही 2 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय काढला होता हैदराबाद गॅझेटचा, तर त्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी उपोषण केलं होतं. आणि त्या उपोषणाला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते आणि त्यांनी तिथं बऱ्याच मुद्द्यावर चर्चा केली होती. आता त्यामध्ये जवळपास 23 मुद्दे होते आणि हे मुद्दे घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 जून 2026 रोजी एक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 23 मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मग बऱ्याच मराठा समाजाला वाटू शकतं की या उपोषणातून नेमकं काय भेटलं, कोणते निर्देश आले. तर या बैठकीमध्ये कोणकोणते निर्देश दिले आहेत, काय निर्णय घेतलेले आहेत, हे आपल्याला सविस्तरपणे थोडक्यात बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या 2 तारखेच्या बैठकीचा जो काही अहवाल आहे तो दिनांक 10 जून 2026 रोजी आलेला आहे. आता यामध्ये जे काही या समितीचे सदस्य होते हे सर्व सदस्य त्या बैठकीला होते आणि यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे घेतलेले ते सर्व 23च्या 23 मुद्दे आपल्याला थोडक्यामध्ये बघायचे आहेत की नेमके निर्देश काय दिलेले आहेत. आता त्यामधील पहिला मुद्दा क्रमांक आहे 1. न्यायमूर्ती शिंदे समितीने घेतलेल्या 58 लाख नोंदीबाबतची माहिती सदर विषयाबाबत उपसमिती अध्यक्ष यांनी खालील निर्देश दिलेत. त्यामध्ये मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील गावनिहाय मराठा कुणबी नोंदीची माहिती द्यावी व त्याचा एकत्रित डाटा संबंधित जिल्हाधिकारी यांनी पेन ड्राईव्हमध्ये संकलित करावा. म्हणजे जिथं मनोज जरांगे पाटील हे म्हटले होते की ज्या काही नोंदी आल्या तर या नोंदीची माहिती आम्हाला द्या की कुठल्या नोंदी आहेत, कोणत्या गावच्या आहेत, की जेणेकरून आम्ही त्या बांधवांना सांगू की तुमची ही नोंद आहे, तुम्ही जात प्रमाणपत्र काढून घ्या. त्यानंतर मराठवाडा विभागातील जिल्हाधिकारी यांचेमार्फत सदर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी. मराठवाडा विभागातील जिल्हाधिकारी यांनी तातडीने या संदर्भातील हेल्पलाईन सुरू करावी. जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नोंदीची माहिती पेन ड्राईव्हमध्ये माननीय न्यायाधीश संदीप शिंदे समिती कार्यालयास उपलब्ध करून द्यावी. यामध्ये कार्यवाही करणारा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील संबंधित सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि ही कार्यवाही 15 दिवसात करायची. त्यानंतर मुद्दा क्रमांक आहे 2. शोधलेल्या ज्या काही 58 लाख नोंदी आहेत त्यांच्या आधारे वितरित प्रमाणपत्राबाबतची सध्या स्थिती काय आहे याची सुद्धा माहिती देण्यात यावी की नेमके किती वितरित झालेले आहेत आणि किती वितरित करण्याचे बाकी राहिले आहेत. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 3. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याबाबत. आता जे काही हैदराबाद गॅझेटची SOP ही छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाने दिलेली आहे त्याप्रमाणे सर्व मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे वितरित करण्यात यावे आणि यासाठी 3 महिन्यामध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करण्यात यावीत अशा सुद्धा यामध्ये निर्देश दिले. त्यानंतर मुद्दा क्रमांक आहे 4. जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्याबाबत. यामध्ये विभागीय आयुक्त यांनी दर 15 दिवसांनी ह्या कामाचा आढावा घ्यायचा आणि हे जात प्रमाणपत्र किती वितरित झाले याची माहिती द्यायची. त्याच्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 5. सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबत. यामध्ये विभागीय आयुक्त पुणे सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करतील. या अहवालाबाबत विधी व न्याय विभाग तसेच महाधिवक्ता यांचे मत घेऊन याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना उपसमिती अध्यक्ष यांनी केल्यात. यामध्ये कार्यवाही करणारे विभाग म्हणजे माननीय न्यायाधीश संदीप शिंदे निवृत्त कक्ष तसेच प्रधान सचिव विधी व न्याय विभाग विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी सातारा सचिव यांनी पुढील 15 दिवसात ही कार्यवाही करायची आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 6 आहे मराठा समाजासाठी स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत. यामध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने तात्काळ याबाबत प्रस्ताव सादर करून मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश उपसमितीने दिले. आता हे कार्यवाही करणारा विभाग आहे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव. मुद्दा क्रमांक आहे 7.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे त्याबाबत 2/9/2025 शासन निर्णय विरोधात दाखल माननीय उच्च न्यायालयात दाखल याचिकाबाबत शासनाची बाजू मांडण्याकरिता माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ यांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करावी. त्यानंतर मुद्दा क्रमांक 8 मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य देण्याबाबत. तर याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे आणि ही महाराष्ट्रातील ज्या ज्या बांधवांनी आंदोलनामध्ये आपला जीव गमावलेला आहे त्यांना ही मदत देण्यात येणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 9 कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी करावयाची कार्यवाही. यामध्ये कुणबी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी कुणबी नोंदी शोधणे, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र याबाबत नागरिकांना सहाय्य करायचं अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. मुद्दा क्रमांक 10 ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबत व मुद्दा क्रमांक 11 ग्रामस्तरीय समितीने ग्रह भेटी करून तातडीने चौकशी अहवाल करून देण्याबाबत. या सर्व निर्देश समितीच्या अध्यक्षांनी दिलेले आहेत. यामध्ये मुद्दा क्रमांक 12 मोडी भाषेचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञ नेमण्याबाबत. म्हणजे मोडी भाषेत बरेच ज्या काही नोंदी आहेत तर त्या नोंदी शोधण्यासाठी. मुद्दा क्रमांक 13 EWSमधून निवड झालेल्या उमेदवाराबाबत व 2017मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांच्या जागेवर नियुक्ती दिल्याने बाधित झालेल्या महिला उमेदवारांच्या बाबत. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 14 माननीय न्यायाधीश शिंदे समितीला मुदतवाढ देण्याबाबत. या शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याबाबत पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचे सुद्धा निर्देश यामध्ये देण्यात आले आहेत. मुद्दा क्रमांक 15 छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी ही प्रभावीपणे राबविण्याबाबत असे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे क्रमांक 16 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा अदा करण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्याबाबत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत यांना लवकरात लवकर कर्ज देऊन त्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्याचा व्याज परतावा देण्यात यावा असे सुद्धा निर्देश दिले. त्यानंतर मुद्दा क्रमांक 17 मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृह विभागाने फेरपडताळणी करावी. फेरपडताळणी अंती मागे घेण्यास पात्र असलेले गुन्हे वगळण्याबाबतच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 18 महावितरण महापारेषण महानिर्मितीमध्ये अनुकंपा तत्वावर मराठा व कुणबी यांना नियुक्ती देण्याबाबत. यापूर्वी नोकरी दिलेले वगळून आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 309 व्यक्तींचे वारस निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी असे सुद्धा निर्देश देण्यात आले. मुद्दा क्रमांक 19 जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करताना पुरावा म्हणून ग्रामस्तरीय समितीचा अहवाल ग्राह्य धरण्याबाबत. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामस्तरीय समिती जे अहवाल देईल तो गृहीत धरण्याबाबत उपसमिती अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 20 कुणबी नोंदी शोधण्यासाठी धाराशिव येथील कोर्ट रेकॉर्ड तपासणी तसेच कन्नड भाषा तज्ज्ञ नेमण्याबाबत. आणि मुद्दा क्रमांक 21 अधिसंख्य पदावर नियुक्त उमेदवारांचे कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबत. आता यामध्ये कार्यवाही करणारा विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, उद्योग ऊर्जा कामगार विभाग, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग. मुद्दा क्रमांक 22 शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती. तर याबद्दल राज्य सरकारनं एक सविस्तर शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामध्ये 8 मुद्दे महत्त्वाचे दिले आहेत. ते मुद्दे आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न या चॅनलमधील एका व्हिडिओमध्ये केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो सविस्तर बघून घ्या. आता शेवटचा मुद्दा आहे 23 MPSCमध्ये 2 वर्ष वय सवलत व पुणे येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यावर दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत. असे हे 23 मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले आणि त्यावर सविस्तर असे
उपसमितीचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिलेले आहेत. आता या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या मुद्द्याबद्दल पुन्हा सविस्तर जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तुम्हाला हे निर्णय कसे वाटले हे सुद्धा नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. जय शिवराय. धन्यवाद.